अपंग आहे त्याला कुठल्याही प्रकारची कमी पडता नाही. त्यांना सगळ्यांना माझ्या वहिनी असतील यांना सांगून ठेवलं असं याला कुठल्याही प्रकारची कमी पडू नये किंवा त्याला देणं घेणं व्यवस्थित ठेवलं असतं तर मी आज त्यांचाच खाईत राहिलो असतो. आज मी त्यांचा उपकार मानतो की त्याही मला वेगळं केलं आणि मी आज स्वतःच्या पायावर उभा राहण्याचा मी प्रयत्न केला आणि आज मी या पद्धतीने आज मी माझ्या पैशामध्ये खेळतोय. खूप मोठा असा म्हणजे मी एक ध्यास केला. जर जिद्द असेल तर माणसाजवळ काही करू शकतो. मी माझे सर्व अपंग मित्र अंधले असतील किंवा मुकदाय असेल कुणी हिंमत हारू नये. कारण शक्य कुठलीही गोष्ट नाही, अशक्य कुठलीही गोष्ट नाही. कुठे पण तुम्ही जर हात घालत असाल तर तिथं तो काम होण्यात तुम्ही यशस्वी व्हायलाच राहणार. दादांची जोरी ती खूप पलायची म्हणजे पण मी ते दादांची मुलं पण ते बैलांच्या मागे जायची दादासह जायची फक्त मी नसं जात. मग दादाने सांगले ही जोरी आहे ना आपण तुम्ही स्वतःहून ते विकून टाका जेणेकरून ही मुलं आपली कुठंतरी वाईट छंदाला लागू नये. त्यामुळे मला हा बैलगाडा छंद म्हणजे मला वाईट वाटायचं. हा का तर त्या दिशेने वळू नये आपली मुलं. आपला संपत चाललाय आता मुलांची पिढी नव्याने उगवत चालली. ही पिढी कुठेतरी वाया जाऊ नये म्हणून तुम्ही बैल विका. आणि मोठे दादा म्हणजे आमचे वडिलांचे सारखे आहेत आणि तेही माझ्या लहान भावाचा शब्द ऐकून ती बैल विकली. शरद ग्रुप उसाटणे यांच्या ग्रुपला मी सांगून दिलं का बाबा आपल्याला बैल घ्यायचा आहे. तुम्ही हे बैल जरा मला बघा कुठे जर असं तुमच्या लक्षात असेल तर आपण तो बैल खरेदी करू. आम्हाला बरं आता जर बैल घ्यायचा आहे. मग त्यावेळेस प्रवीणने आणि त्यांच्या ग्रुपने सांगितलं एका ठिकाणी बैल आहे आणि तो बैल तुम्ही घ्या चांगला बैल पळतो. तो त्यावेळेस मी वजीर घेतला दुसरा होता तो. त्यावेळेस आम्ही खरेदी केली सोहेल मुल्ला सरकार ग्रुप नेवरी यांच्याकडनं. ती आम्ही 3,10,000 तेव्हा विशेष बोलायचं दादांचं सोनं पाहू शकता ND 1010 गड्यात सुद्धा 1010 आणि सूरज दातीरकरने एक पोस्ट केली होती बोनिवली अड्ड्याच्या दादा गाडीच्या छपरावरती बसले होते आणि तो व्हिडिओ काढला होता. तो वाऱ्यासारखा व्हायरल झाला. म्हणजे आपला पंढरी शेठ फडके दादा यांना नाना त्यांना आप्पा बोलतात. आप्पा यांना कोण ओळखत नाही. तर त्यांचा जसा क्रेज होता जे त्या स्टाईलने बसायचे त्या स्टाईलने हे बसले होते आणि तो व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता. आगरी समाजामध्ये असं लोकांना वाटत सोनं दाखवतं दिखावं नाही. तो छंद आहे आमचा आणि तो छंद आम्ही शेवटपर्यंत बाळगू. हिंद केसरी म्हणजे ओरिजिनल हिंद केसरी त्याला म्हटलं जातो. आणि हा पुशेगाव मैदान आम्ही जात असताना आम्हाला खूप आनंद होता की आपल्याला तिथं जाण्याचा योग माझ्या रायफलने दिला. आणि रायफल माझा ज्यावेळेस पळायला लागला आणि तिथं गेल्यानंतर माझा जो योग आला त्या यात्रेला माझा सहभाग होण्याचा आणि मी तिथं गेल्यानंतर आम्हाला खूप आनंद वाटला. आणि ते कुठले महाराज सेवेगिरी महाराज यांच्या मठाला भेट देऊन त्यांचा मठ पाहून एकदम आनंदी झालो. कारण खूप मोठा असा मठ आहे तिथे देवदर्शन खूप मोठं झालं. जणू का आपण एका पंढरीच पांडुरंगाचं दर्शन घ्यायला पाहिजे. मित्रांनो ना शक्तिमान ना सुपरमॅन ना स्पायडरमॅन आय एम अग्रीमॅन म्हणजेच आगरी माणूस राजेश म्हात्रे आज आपला काव्यमधुराज व्लॉगमध्ये स्वागत करतो. विषय आहे पुसेगावचा हिंद केसरीचा आणि त्यात फायनलला राहिलेल्या 9व्या क्रमांकाला आपला हिंद केसरी रायफल 1010 तसाच आपला हरण्यासुद्धा प्रथम क्रमांक पटकावला होता. हे दोन्ही बैल आपल्या मुंबईचे आहेत. सो आज आपण आलो आहे खूप प्रसिद्ध नाव आहे बुर्दुल गावात उसाटण्या गावात दादा ND शेठ पाटील यांचं आणि यांचे कार्य खूप प्रसिद्ध आहे. खूप कार्य करतात ते त्यांच्याबद्दलसुद्धा जाणून घेऊया. सर्वप्रथम मित्रांनो मी तुम्हाला सांगतो माणसाच्या मनात हिंमत जिद्द आशा जर माणसाच्या मनात हिंमत असेल आणि जिद्द काही करण्याची असेल आणि ती जर आशा बाळगून जर माणूस पुढे जातो ना तर ती व्यक्ती नक्कीच पुढे जाते. आणि ती व्यक्ती म्हणजे आपले ND शेठ दादा पाटील. यावर मी का असं बोललो आहे हिंमत जिद्द आशा त्यावर नंतर येऊया. दादा सर्वप्रथम आपलं स्वागत आहे आपल्या चॅनलमार्फत. पहिलं आपली ओळख पटवून द्या आणि मुलाखत आपण रायफलची घेऊया. सर्वप्रथम तुम्ही तुमच्या जीवनशैलीबद्दल सांगा. नक्कीच माझे नाव नारायण धोंडू पाटील. मला सर्व शॉर्ट फॉर्ममध्ये ND शेठ पाटील या नावाने मी जवळजवळ ठाणा रायगडमध्ये मी प्रसिद्ध आहे.
मला खूप अशी माझी मोठी मोठी परिचय असते, तरी पण मला प्रत्येक माणूस एन डी शेट या नावानेच ओळखला जातो आणि या नावाचा मला अभिमान आहे. खरं सांगायचे माझ्या जीवनातील जर तुम्ही विचारतो मोठा किताब आहे, म्हणजे जरी की कादंबरी जरी लिहिली तरी कमी पडेल असा माझा एक माझ्या जीवनातला एक विषय आहे. खरं सांगायचं मी लहान वयापासून 6 महिन्यापासून मी माझा पोलिओ झाला. मी हँडिकॅप म्हणजे माझा पोलिओ झाल्यामुळे माझ्या एका पायाने मी अपंग झालो. खूप माझ्या वडिलांनी प्रयत्न केले, माझ्या भावाने खूप प्रयत्न केला की मला कुठेतरी या पायाची कुठेतरी मला कमतरता भासू नये या हिशोबाने त्यांनी खूप माझा प्रयत्न केला. परंतु दुर्दैवाने अशी गोष्ट झाली की माझं त्याच्यातून ताप गेल्यामुळे मला अपंग सोसावं लागलं. पण तरीसुद्धा देवाने माझ्या एक म्हणजे कसं देवाने जरी मला अपंग केलं तरी त्याच्यावर मी बिलकुल नाराज नाही. कारण याचं कारण असं की देवाने जरी मला अपंग केलं सर तरी अपंगाच्या बरोबर त्यांनी मला बुद्धीसुद्धा दिली आणि त्या बुद्धीच्या जोरावर आज मी भरपूर काय कमवलं. खरं सांगायचं तर लहान वयापासून जर माझा प्रवास बघायला गेलो तर मी लहान वयाचे 13-14 वर्षापासून मी घरी माझ्या वडिलांनी किंवा माझे भावाही माझा संगोपन केला. खूप मला म्हणजे माझा लाड केले आणि मी लाडानेच मी सर्वात लहान असल्यामुळं मला लाडानेच मला सगळी बघत होती. परंतु माझा जीवन पुढे आता मी वयाच्या 15-16व्या वर्षी येत असताना आमचे दोन्ही भावांचं लग्न झालं. माझा मोठा संसार होत चाललं आणि प्रत्येक ठिकाणी ही रूढीच आहे की प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाचा जादा त्याला बघणं आहे आणि त्या हिशोबाने दादाचा आणि आम्ही वेगळं पण झालो आणि मी वयाच्या 16-17व्या वर्षी मी माझा आई वडिलांकडे म्हणजे आई वडील म्हातारी आणि मी त्याच्यामध्ये एक म्हातारपणासारखा माझा एक विषय होता. तर या विषयाला धरून मी 2-4 वर्ष आम्ही काहीतरी करत राहिलो. आई वडील माझे मलं वगैरे लावायची छोटी आणि आमचा चालायचा. पण हा कितपर्यंत चालेल म्हणून त्यांच्याकडे एक मी मागणी केली की बाबा हा विषय कितपर्यंत चालेल की तुम्ही कितपर्यंत माझ्यासोबत राहणार आहात, मग या सोबत राहणं मग माझे पुढचे भविष्य त्याचा काय. तर मग म्हटलं काय करायचं तर मला कुठेतरी व्यवहार म्हणजे करायचा आहे. व्यवहार म्हणजे काय करायचा, कुठेतरी दुकान म्हणा टपरी म्हणा काहीतरी व्यवसाय करायचा आहे. तर या व्यवसायासाठी मला पैशांचा प्रॉब्लेम होता. मग आपण मुलं व्यवसाय करू ठीक आहे तुझं मत चांगलं आहे, परंतु व्यवसाय करणार काय, कारण तू स्वतः हँडिकॅप आहेत. दुसरी गोष्ट तुझी करायची जरी इच्छा असेल तरी पण तुझ्याकडे पैसे नाही, आपल्याकडे पैसे नाही, मग करायचं नेमकं काय करायचं. तर मी त्यांना सांगितलं माझा आज जो मी नावाने तलेश्वर म्हणून नाव देतोय श्री तलेश्वर प्रसन्न आयशा एन डी शेट पाटील. ही तलेश्वर जिथं मी मंदिर बांधले तिथं माझी दीड सव्वा एकर अशी जमीन आहे. त्या जमिनीला मी शेत आहे त्याला रान शेत असं नाव म्हणतात. तिथे माझा आज फार्म हाऊस पण आहे, जवळजवळ 2.25 एकरमध्ये माझा फार्म हाऊस आहे. राहुलभाई पाटील यांचा जो फार्म हाऊस आहे याला टच माझा फार्म हाऊस आहे. त्या फार्म हाऊस तेव्हा शेती होती, मग ती शेती मी घाण ठेवण्याचा विचार केला. तर बाबाने त्यावेळी विचार केला की घाण ठेवणं हे आपल्यासारख्याचं काम नाही किंवा आपण कधी घाण ठेवलेली नाही, तर ही घाण काही ठेवू नको, जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुला ही घाण ठेवून देणार नाही. तर म्हटलं मग पुढचा व्यवसाय कसा काय आपला चालणार आहे, पुढचा व्यवसाय आपला चालणार नाही किंवा तुम्ही मला कितीपर्यंत पुरणार आहात. उद्या तुमचा काय आहे बरं वाईट झालं तर मी शेवटा एकटाच पडणार आहे किंवा माझे भाऊ मला सांभाळतील. पण भाऊ जरी सांभाळला तरी ज्यादा त्यालाच करायचा असतो ना. आणि मग त्या उद्देशाने मी त्या बाबांना न विचारता मी एक निर्णय असा घेतला की मी माझे मेवणे नारायणगावचे ते आता आपल्यात नाही आहेत, म्हणजे त्यांनी खूप म्हणजे मला सपोर्ट मार्गदर्शन केलं. मग त्यांना माझ्या बहिणीला आणि त्यांना मी सांगितलं का म्हटलं असा प्रॉब्लेम आहे, पण बाबा सांगतात ते का तू हे करू नको. त्यावेळेस माझे मेवणेही मला सांगितलं की तू तुझ्या स्वतःच्या मनाने मी सांगतो म्हणून तू जाऊन तो शेत गाणवट ठेव आणि व्यवसाय चालू कर. कारण त्यांचाही किराणा होता त्यावेळेस, मला वाटतं 97ची गोष्ट असेल. आणि मी एक तो 8,000 म्हणून एक डोंबिवलीचा एक आमच्या गावातले एक साडू आहेत डोंबिवलीचे, त्यांच्याकडे आम्ही तो प्रकाश म्हणून एक भाऊ साडू आहेत, त्यांना मी एक 8,000 रुपयामध्ये तो गहाण ठेवलेला. जोपर्यंत मी सोडवत नाही तोपर्यंत त्यांनी तो हा लावगड करायची आणि ज्यावेळेला माझे पैसे त्यांना पेड झाले का त्यांनी तो आपल्या ताब्यात द्यायचा, अशी आमची ती भाषा झालेली होती. तर त्यांनी पण मला 5,000 दिले, पूर्ण 8,000 दिले नाही. आणि 5,000मध्ये मी एक टपरी चालू केले. मी माझ्या उसाटण्यामध्ये बस यायची आणि बसमध्ये मी सामान आणायचो. मी चालत असताना एका गबलेत थैला घेऊन वगैरे असं मी तो व्यवसाय चालू केला, छोटा मोठा एक गोली बिस्किटचा एक चालू केला.
त्याच्यामध्ये मला थोडं मार्जिन मिळायला लागली, मला समजायला लागलं की आपण काहीतरी याच्यामध्ये कमवतोय, म्हणजे जास्ती नाही पण 100, 100, 800 रुपये मी कमवायचो रोज त्या टायमाला. हा त्या टायमाला. आणि कमवत असताना मला तो आनंद वाटायचा, कारण मी स्वतः कमवतो, मला 100 रुपये का नाही भेटत किंवा 150 रुपये का नाही भेटत, पण मी स्वतः कमवतो याचा आनंद माझ्या बाबांना पण व्हायचा खूप. माझे बाबा म्हणजे मला म्हणजे त्यांना असं वाटायचं की माझा मुलगा काहीतरी कमवतो. आणि असा करत 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 मी माझा खूप मोठा व्यवसाय म्हणजे तो दुकानात मी म्हणजे खूप मोठा केला. म्हणजे नंतर मग असा विषय चालू असताना मी एक टेम्पो घेतली आणि मी टेम्पो चालवत असताना गेल्या 19 वर्षे मी तो टेम्पो चालवला आणि दुकानही 19 वर्षे चालवला. आणि 5,000 रुपयाच्या दुकानाचा मी जवळजवळ तोच दुकान मी 5 लाखाचा बनवला होता. आणि त्या दुकानात म्हणजे आज जवळजवळ म्हणजे आजूबाजूची चारू बाजूला जे असणारी गावं सगळी माझ्याकडे खाते होते. आणि खूप मोठा आम्ही दोघा नवरा बायको. आणि माझा 98ला लग्न झाला, ज्यावेळेस लहान दुकान होतं त्यावेळेस माझा 98ला लग्न झाला. आणि लग्न झाल्यानंतर तो दुकान वाढत वाढत जसा गेला, मला जशी की ती लक्ष्मीच माझे रूपात आली. आणि तिने खूप माझी घरवाली सौ नंदा पाटील हिने खूप मोठी साथ दिली. म्हणजे खरं सांगायचं म्हणजे कुटुंबात दोघं अशी आम्ही काम करत असायचो का पूर्णपणे आम्हाला वेळ भेटत नव्हतं, जेवायला भेटत नव्हतं. किंवा आम्ही गेल्या 14 वर्ष आम्ही विकत भाकरी खाल्या. आणि माझा व्यवसाय आज इतका मोठा झाला की आज मी माझ्या भावांचा सुद्धा उपकार मानतोय. असं उपकार मागतोय की त्याही मला वेगळं केलं. आज जर त्याही जर खरंच मला आज लाडून ठेवला असता, माझ्यावर प्रेम करत राहिले असते, किंवा माझा एक भाऊ अपंग आहे त्याला कुठल्याही प्रकारची कमी पडता नाही, त्यांना सगळ्यांना माझ्या वहिनी असतील यांना सांगून ठेवलं असतं की याला कुठल्याही प्रकारची कमी पडू नये किंवा त्याला देणं घेणं व्यवस्थित ठेवलं असतं तर मी आज त्यांचाच खाईत राहिलो असतो. आज मी त्यांचा उपकार मानतो की त्याही मला वेगळं केलं आणि मी आज स्वतःच्या पायावर उभा राहण्याचा मी प्रयत्न केला. आणि आज मी या पद्धतीने आज मी माझ्या पैशामध्ये खेळतोय. खूप मोठा असा म्हणजे मी एक ध्यास केला. जर जिद्द असेल तर माणसाजवळ काही करू शकतो. मी माझे सर्व अपंग मित्र अंधले असतील किंवा मुकदायी असेल कुणी हिंमत हारू नये, कारण शक्य कुठलीही गोष्ट नाही, अशक्य कुठलीही गोष्ट नाही. कुठे पण तुम्ही जर हात घालत असाल तर तिथं तो काम होण्यात तुम्ही यशस्वी व्हायला राहणार. नक्कीच दादाने खूप छान माहिती दिली आणि एक मेसेजसुद्धा दिला. आणि दुसरी गोष्ट मी जे बोललो होतो मित्रांनो की दादांविषयी आपण जाणून घेऊ आणि एक विषयावरती जे बोलणार होतो आपण अपंगत्व, दादाने स्वतः त्या विषयावरती बोलणं केलं आणि माहिती दिलं. मित्रांनो खरंच म्हणजे एवढ्या गोष्टी असून अपंगत्व पेलवणं आणि पचवणं खूप मोठी गोष्ट आहे. जर कोणाच्या पदरी अपंगत्व पडत असेल ना त्यालाच माहिती असतं की अपंगत्व काय असतं. बरोबर आहे दादा. आणि ते पेलून जर कोणी मी बोललो ना हिंमत, जिद्द आणि आशा जर असेल ना तर ती ह्या व्यक्तीचा तुम्ही आदर्श घ्या. खरंच आदर्श घेण्यासारखं आहे. त्याने एक मोठा मेसेज दुसरा एक दिला, बाबा मोठे भाऊ भावाचा. हां, त्यांनी जसं म्हटलं जर आज यांनी मला लाडवलं असतं आणि यांच्या पद्धतीने मी जर राहिलो असतो तर मी तसाच राहिलो असतो. मी आज जे काही पुढं आलो झालं म्हणलं मी स्वतःच्या हिमतीवरती उभा राहिलो आणि आज या नावारूपाला मी आलो आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बैलगाडा क्षेत्राबद्दल त्यांच्या बोलूच आहे त्याबद्दल. दुसरी गोष्ट म्हणजे अशी, हे करत असताना जेव्हा आपण भेटलो होतो पुसेगावला, आमची एर्टिगा होती सुरेश दातीलकरची, आमची गाडी तिथेच लावली होती आणि तिथेच दावणीला स्वामी आणि आपला रायफल 1010 आमच्या पाठीमागेच होता. आम्ही म्हणजे तिथे रात्रीभरपासून ते पूर्ण अड्डा होईपर्यंत तिथेच होतो. आणि आम्ही मुलाखतसुद्धा छोटीशी माझ्या व्हिडिओमध्ये आहे दादांची. वाटलं नव्हतं की रायफल 1010 फायनलला पोचेल आणि नाव करेल. मला बोलण्याचा उद्देश होता तिथून अपंगत्व असून शोक जो म्हणतात ना, नाद कशाला म्हणतात तर नाद याला म्हणतात मित्रांनो. तर दादा तुम्ही आता तुमच्या जीवनशैलीबद्दल आणि तुमच्यावर ओढावणारे संकटांना कसं मात करून पुढे आलात तुम्ही त्याबद्दल तुम्ही बोललेत. दादा आपल्या गावणीला रायफलच्या आधी वजीर होता, तुम्ही त्याबद्दल माहिती द्या आणि रायफलबद्दल माहिती द्या. पण त्याआधी तुम्हाला हा व्यवसाय करता करता हा नाद कसा काय लागला? व्यवसाय करता करता म्हणजे 2011 पर्यंत मी ज्यावेळेस दुकान किराणा मी 18 वर्ष चालवले. आणि 18 वर्ष मेहनत घेत असताना जसा माणसाचा वय जातो त्यावेळेस माणसाला कंटाळा येतो किंवा त्रास होतो. मग मी माझे मिसेसला सांगितलं, माझ्या बायकोला सांगितलं का म्हटलं आता आपण थोडे कमवू आणि थोडे खाऊ, पण जो मला त्रास होतोय तो माझे पलीकडे होतं. कारण मी पण असं काही घरी बसलेलो नाही. कारण आता तुम्ही बघताय की प्रत्येक कितीतरी 2-2 पायाची माणसं किंवा धट्टकट्ट पृष्ठ असणारी पोरं
किंवा इतर माणसं आपल्या स्वतःच्या बायकोच्या कमाईवर काही जगत आहेत, पण मी तशातला काही राहिलो नाही बरं म्हटलं का आता मी स्वतः काय जेवढा मला करायचा तेवढा केला आहे, म्हणजे माझ्या एका पायावर होण्यापेक्षा जास्त मी काय केलेलं आहे. आणि असं केल्याने मला खूप आनंद वाटत होता आणि मी खूप मेहनत घेतली आणि या मेहनतीचा फल मला आपल्याला आजपर्यंत मिळालेला आहे. तर आता आपण कमी करू ना कमी खाऊ. तर या हिशोबाने आम्ही एक माझा किराणा गावात आहे, माझं घर आहे तिथं बाजूलाच एक मी किराणा टाकला आहे आणि तो माझ्या 2 नंबर भावाला देण्याचा मी निर्णय घेतला. मी त्याला तो किराणा दिला, तिथला घर होता तोही दादांना दिला आणि सर्व काही देऊन त्याला मी त्यांना सांगितलं तुमची मुलं ती चालवत राहा, म्हणजे माझी परंपरा चालू राहील आणि तुझी पोराबाला जी काय आहेत मुलं ते कुठेतरी सुखाने खातील. सुखाने म्हणजे ते सुखीच आहेत, स्वतः पण आली सुखीच आहेत, परंतु कुठेतरी कामकाज नाही तर तो स्वतः दादा दुकान सांभाळत आहेत. आणि आम्ही ते घर बांधलंय माझा जो आता तुम्ही बसले होते तो बंगला बांधलाय. तिथनं मग मी एक दहिसर विभागामध्ये 14 गावामध्ये एक IPL म्हणून एक तिथे एक टीम खेळल्या जायच्या आणि मला एकाने सांगितलं की म्हटलं तुम्ही एक टीम घ्या शेट. तर म्हटलं मला तेवढं पहिल्यापासून क्रिकेटचा पण छंद होता आणि बैलगाडीचा पण छंद होता. मग मी तिथे मग गेलो लिलावाला आणि लिलाव करता वेळेस मी ती खूप मोठ्यांचा लिलाव असायचा आणि तिथे मी जी बोली केली ती कोणीच केली नव्हती आणि मी ती टीम घेतली आणि तिथे प्रत्येक वर्ष मी गेल्या 4-5 वर्ष मी तिथं म्हणजे फायनलला राहायचो आणि खूप एन्जॉय करायचो, खूप पैसे उडवायचो, खूप मजा करायचो. तिथं मी खूप नावरूपाला आलेलो 14 गावात. तसेच RK ट्रॉफी पण या विभागामध्ये जाऊन मी प्रत्येक संघांना खरेदी करून हा संघ घ्यायचो. आयशा 11 संघ बुर्दुल असे नावाने मी खेळायचो आणि खूप प्रतिसाद मला मिळायचा प्रेक्षकांचा पण आणि क्रिकेट रसिकांचा पण, क्रिकेट खेळाडूंचा पण आणि तसा आयोजकांचा पण. माझा त्यावेळेस YouTube लाईव्ह वगैरे असं काही नव्हतं, परंतु तरी सुद्धा मी गेल्यानंतर भरपूर अशी लोक जमायची सेलिब्रिटी सारखं. मी जसं गेलो की प्रत्येक जण माझा एक फोटोज वगैरे किंवा अशी घ्यायची. मग मला खूप मोठा तिथपासून नाव मिळत गेला. नंतर बरेच 2017 पासून गेलो तर नंतर आमची घरी एक जोडी होती, दादांची जोडी होती, खूप पलायची म्हणजे. पण मी ते दादांची मुलं पण ते बैलांची मागे जायची, दादा जायची, फक्त मी नसं जात. मग दादाने सांगले ही जोडी आहे ना आपण तुम्ही स्वतःहून ते विकून टाका जेणेकरून ही मुलं आपली कुठंतरी वाईट छंदाला लागू नये. त्यामुळे मला हा बैलगाडा छंद म्हणजे मला वाईट वाटायचं. हा का तर त्या दिशेने वळू नये आपली मुलं. आपण आपला संपत चाललाय, आता मुलांची पिढी नव्याने उगवत चालली, ही पिढी कुठेतरी वाया जाऊ नये म्हणून तुम्ही बैल विका. आणि मोठे दादा म्हणजे आमचे वडिलांचे सारखे आहेत आणि त्याही माझ्या लहान भावाचा शब्द ऐकून त्याही ती बैल विकली गेली. आणि नंतर गेल्या 2017-18 पासून आम्ही ते 2-3 वर्ष गेली कोरोना काळात गेल्यानंतर जो पुन्हा जो बैलांचा जो सीझन चालू झाला, शेकड्यांची सीझन चालू झाली, मग आम्ही सर्वच जण बघायला जायला लागलो. मग सगळी बघायला जाता मग आम्ही एकत्र बसलो असताना एका टेकडीवर मग दादा बोलतो आपण बैल घेतला तर तशी आपल्याला यायलाच लागतो इकडे. तर म्हटलं ठीक आहे. आणि मी त्यावेळेस थोडा पैशाने पण म्हणजे मजबूत होत चाललो होतो, माझ्याकडे येता जाता पैसा आणि लोढामध्ये मी व्यवसाय करायचो. खूप म्हणजे मला प्रतिसाद पण लोढा साहेबाई पण मला दिला आणि त्याच्या माध्यमातून मी खूप मला कमवायला म्हणजे भेटले. आणि त्या कमाईच्या हिशोबाने माझ्याकडे पैसा अडका असायचा आणि त्या औषधाने मी एक तो बैल घेण्याचा ठरवला. आणि बैल घेण्याचा ठरवल्यानंतर बैल घ्यायचा आहे, पण तो बैल घ्यायचा म्हणजे नुसता काही पेढीतली दुकानातली जाऊन सोनं आणायचं नाही किंवा कुठल्याच मार्केटमधून वस्तू आणायची नाही, तर बैल घ्यायचा आहे. तर बैल घ्यायचा म्हटलं त्याची वैशिष्ट्य कशी आहेत, त्याला काय पाहिजे नेमकं, त्याचा म्हणजे अवयव त्याला काय पाहिजे किंवा कशी त्याची पोझिशन पाहिजे, हे अनुभव आपल्याकडे बैलांचं कमी असल्यामुळं मग मी ते दुसरे आपले शरद ग्रुप उसाटणे यांच्या ग्रुपला मी सांगून दिलं का बाबा आपल्याला बैल घ्यायचं आहे, तुम्ही हे बैल जरा मला बघा कुठे जर असं तुमच्या लक्षात असेल तर आपण तो बैल खरेदी करू, आम्हाला बरं आता जर बैल घ्यायचा आहे. मग त्यावेळेस प्रवीणने आणि त्यांच्या ग्रुपने सांगितलं एका ठिकाणी बैल आहे आणि तो बैल तुम्ही घ्या, चांगला बैल पडतो. तो त्यावेळेस मी वजीर घेतला, दुसरा होता तो. त्यावेळेस आम्ही खरेदी केली सोहेल मुल्ला सरकार ग्रुप नेवरी यांच्याकडनं. ती आम्ही 3,10,000 तेव्हा. मग तेव्हा वजीरचं कसं नाव होतं? वजीरचं खूप नाव होतं. तिथे त्यांनी माझ्या आदातपासून त्यांनी 8 देव गाजवलं होतं आणि नंतर त्यांनी माझ्याकडे दिल्यानंतर त्याला सोहेलनी पण माझ्याकडे आल्यानंतर आम्ही बिंजोरचे इथं आम्ही पण खूप मोठे म्हणजे काही आमच्या जिल्ह्यात गेले पण आम्ही नंबरमध्येच खेळलो, सगळे अड्डे आम्ही नंबरमध्येच खेळलो. आणि आता वजीर कुठे आहे दादा? आता वजीर सावले बादशाह ग्रुप सावले यांच्या नियोजनाखाली बिपिन धुले, समीर धुले यांच्याकडे आहे.
तिथे सुद्धा आता त्याचं नाव चालू आहे. हो चालू आहे. तेही चांगलं म्हणजे ते पहिलं आपल्या घरच्यासारखं सांभाळतायत आणि जिथे जाईल आठवलं तिथे ते घेऊन जातात. वजेनंतर जी खरेदी झाली ती रायफलची झाली. ही रायफलचा विशेष बोलायचं दादांचं सोनं पाहू शकता. ND 1010 गड्यात सुद्धा 1010 आणि सूरज दातीरकरांनी एक पोस्ट केली होती बोनिवली अड्ड्यात जेव्हा गाडीच्या छपरावर ते बसले होते आणि तो व्हिडिओ काढला होता. तो वाऱ्यासारखा व्हायरल झाला. म्हणजे आपला पंढरी शेठ फडके दादा यांना नाना त्यांना आप्पा बोलतात. आप्पा यांना कोण ओळखत नाही. तर त्यांचा जसा क्रेज होता जे त्या स्टाईलने बसायचे त्या स्टाईलने हे बसले होते आणि तो व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता. आगरी समाजामध्ये असं लोकांना वाटायचं ते सोनं दाखवतं लिखाव नाही, तो छंद आहे आमचा आणि तो छंद आम्ही शेवटपर्यंत बाळगू. दादा नाव कसं म्हणजे कसं काय तुम्ही फॅन झाले पंढरी शेठ दादा फडके 1010 ब्रँडचा आणि रायफल आपल्या दावणीला आल्यापासून तुम्ही का ठरवलं की रायफल 1010च द्यावा? नाही, रायफलची ज्यावेळेस आम्ही एका बाईकमध्ये मी बनवलं होतं, माझी मुलाखत झाली होती बार्डी अड्ड्याला. तर त्यावेळेला तिथे माझी वजीरची मुलाखत होत असताना माझी खूप सुंदर अशी मुलाखत झाली. ते चॅनलने मला विचारलं की तुमचं नवीन काय आता खरेदी आहे का, नवीन काय नियोजन आहे का. तर मी त्यात मुलाखतमध्ये सांगलं की मी आता पुढच्या या वर्षामध्ये मी एक दुसरा आदात किंवा दुसरा मी एक वासरू घेणार आहे. आणि लगेच मी याला कळवला कोणाला सोहेल मुलाला की आपल्याला बैल घ्यायचा आहे. आणि त्यांनी मला हा रायफलचा फोटो आणि व्हिडिओ पाठवले आणि मी बघितलं. पण मी त्यांना सांगितलं बाबा व्हिडिओ तर बघितली चांगला पळतोय आणि त्याचा जो फोटो बघतोय तोही सुंदर आहे, परंतु याचा मला जो काही वैशिष्ट्य त्याची जी आहे ती काही मला माहिती नाही. परंतु याची काही वैशिष्ट्य असेल तू माहिती करून याची खरेदी केली तरी काही हरकत नाही. बाकीचा काय पुढचा आहे तो मी करून घेतो. आणि त्याने ती लगेच सकाळी जाऊन त्यांनी त्या बैलाची खरेदी केली 3,11,000. दादा आता रायफल नाव करतोय पुसेगाव मैदान हिंद केसरी मानाचा मैदान म्हणजे खरा हिंद केसरी जो मानला जातो तो आज आपला रायफल झाला. तर ती कशी खुश आहे. काल मिरवणूक सुद्धा निघाली आपल्या गावातून, कसा माहोल होता तो? जरा कसं आहे माहिती आहे, आता जो पुसेगाव मैदान हा खरा सांगायचं म्हणजे जवळजवळ 70 ते 76 वर्षाची परंपरा आहे. म्हणजे औषधाचा हा यात्रेचा मैदान होता. कारण या मैदानाचा जरी आम्ही पहिल्यांदा जरी गेले असेल तरी आम्ही ते ऐकून खूप होतो का पुशेगाव हा मैदान एक हिंद केसरी म्हणजे ओरिजिनल हिंद केसरी त्याला म्हटलं जातो. आणि हा पुशेगाव मैदान आम्ही जात असताना आम्हाला खूप आनंद होता की आपल्याला तिथं जाण्याचा योग माझ्या रायफलने दिला. आणि रायफल माझा ज्यावेळेस पळायला लागला आणि तिथं गेल्यानंतर माझा जो योग आला त्या यात्रेला माझा सहभाग होण्याचा आणि मी तिथं गेल्यानंतर आम्हाला खूप आनंद वाटला. आणि ते कुठले महाराज सेवेगिरी महाराज यांच्या मठाला भेट देऊन त्यांचा मठ पाहून एकदम आनंदी झालो. कारण खूप मोठासा मठ आहे तिथे देवदर्शन खूप मोठं झालं. जणू का आपण एका पंढरीच पांडुरंगाचं दर्शन घ्यायला झालो. असा एक मोठा दिव्य मोठा असा भव्य दिव्य असा मोठा मंदिर आहे. आणि त्या संस्थेची त्या ट्रस्टची मोठी ट्रस्ट असायला पाहिजे असं मला तिथंच पहिले वाटलं. आम्ही सर्वांनी तिथं दर्शन घेतले, आशीर्वाद घेतले की मी महाराजांना सांगितलं की महाराज हा मैदान माझा पहिलाच आहे. या मैदानाला माझी पहिलीच भेट आहे. आणि त्या मैदानाला माझा एक रायफल म्हणून मी आपल्या अड्ड्याला म्हणजे आपल्या यात्रेला पळवण्यासाठी आणलेलं आहे. मला गुलाल देण्याचा एक माझ्यावर एक आशीर्वाद द्या. आणि माझं ते ऐकून किंवा माझं ते माझ्या मनावर घेऊन त्याही मला आशीर्वाद दिला. आणि मी पहिला गट पास झालो, खुल्ला गट पास झालो. नंतर सेमी पर्यंत फायनल पर्यंत सेमी पण पास झालो आणि आम्ही फायनलला. दादा रायफल आता नाव करतोय, आता दावणीला आपला रायफलच आहे, वजीर तर तिकडे आहे. अजून एक काही नवीन खरेदीचा विचार? नवीन खरेदी मी केले, बादल म्हणून एक नवीन खरेदी आम्ही केले. तो पण आदात आहे, तो नेवरीला आहे. सोहेल मुल्ला सरकार ग्रुप नेवरी आहे ना त्यांच्याकडे आपला बादल हल्ली त्याची प्रॅक्टिस चालू आहे. बादल म्हणजे आता पंढरी शेठ फडके दादांचा पण बादल आहे, तर बादलचं पण नाव बादल 1010 असणार. आता नुकताच बॅनर पडलाय 2 गोंडे 1 बोकड 11 बादल्या रायफलचा. सो तुम्ही आता बॅनर सोडलेला आहे, काय वाटतं तुम्हाला? तर रायफल आम्ही काल मिरवणूक होती आणि उसाटणे 14 तारखेला जो अड्डा आहे उसाटणे वाघोबा मैदान उसाटणे इथं भव्य असा सत्कार माझ्या रायफलचा आणि 1 नंबरचा मानकरी हरण्या
आपले हेमंत फुलोरे माझे मित्र यांच्या हरण्याने खूप मोठा नाव केलं आहे. म्हणजे महाभारत केसरी, नंतर पुन्हा पुशेगावचा 1 नंबरचा मानकरी. यांचा दोन्ही बैलांचा आपल्या मुंबईमधून पुशेगावमध्ये गुलाल झाल्यामुळं उसाटणे ग्रामस्थांनी आपल्या या दोन्ही बैलांचा मोठा भव्यदिव्य असा सत्कार समारंभ ठेवलेला आहे. आणि त्या निमित्ताने मी बैल इकडे खाली उतरलेला आहे. आणि दुसरी गोष्ट, आता उतरले म्हणून मी एक तिथं नाव सोडलं आहे की 2 गोंडे, 1 बोकड आणि 11 बादल्या. तर बघूया, आतापर्यंत आम्हाला कॉल आलेला नाही, आला तर आपण करू एक मैत्रीपूर्ण. व्हिडिओ बघितली होती तुमची, पडली होती आधी, त्याच्यामध्ये आता जर तुम्ही बोललाय की अजून फोन आला नाही, म्हणजे सच्चाईने बोलणे, जे असेल ते सांगणं, दिलदार मनाचा. भरपूर कमेंटसुद्धा आलं आहे, चांगला माणूस, प्रवक्त, चांगलं बोलतात असे दादा आपल्यासमोर आज आहेत. आणि खूप छान पद्धतीने त्यांनी मुलाखत दिली. ही मुलाखत ना मित्रांनो, आपण बैलांची मुलाखत घेतो आणि त्यांच्याबद्दल जाणून घेतो, पण बैलामागचा मालक, त्याची जीवनशैली काय असते ते पण तितकंच इम्पॉर्टंट असतो. ज्याने बैलाला घडवलं असतं ना, ज्या बैलाने मालकाला घडवलेलं असतं. तर दादा, आता आपण येऊया वायदी विषयावरती. हा विषय खूप मोठा विषय आहे आणि हा मला तरी वाटतं कधीच बंद होणार नाही. त्याच्या मागची भरपूर कारण आहे. पण तुम्ही काय मेसेज द्याल, काय बोला? मी मेसेज म्हणजे सांगायचं तर मी पण बैलगाडा मालक आहे, माझेही बैल आहेत. आज उद्या माझा बैल पळत असेल तर माझ्याकडून कोण वायदीने बैल घेत असेल, पण मी आज यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हालाच सांगतो की मी वायदी कधी घेणार नाही, कधीच घेणार नाही. आणि दुसरी गोष्ट, जर मी मला मागितलं बैल तर मला भले द्यायचं नसेल तर मी त्यांना सांगेल की मला जमणार नाही, माझा पैरा झाले वगैरे, परंतु वायदी हा विषय येणारच नाही. जसा माझे मित्र हेमंत फुलोरे साहेब हे नेहमीच सांगतात की वायदी हा प्रश्न जेव्हा मी घेईल तेव्हा मी माझा बैल माझ्या घरात ठेवेल. तर हा वायदी घेणं चुकीचं आहे. मी वायदी घेणाऱ्याला पण सांगेल वायदी घेऊ नका, कारण त्याचं कारण असं आहे की आपण एक आनंदाचा हा खेळ आहे, आपण शौक म्हणून खेळतोय, एक मजा म्हणून खेळतोय. या मजामध्ये आपण व्यवहार करणं हे मला तरी बरोबर वाटत नाही. आणि जर दादा समजा एखादा शेतकऱ्याचा बैल आहे, तो कसा त्याला पाळतो हे त्यालाच माहिती असतो. मग जर त्याचा बैल पळतो तर त्याने जर घ्यायचं असेल, त्याला वायदी शब्द नाही देतात, त्यांनी कशा पद्धतीने काही कशा पद्धतीने घ्यायला पाहिजे? जर त्यांचं वायदे, आता बघा, एखादा आता आपण बघतोय रोमन असेल, आपण ते एका मालक गरीब मालक आहे, दुसरा धरणीचा राजा हा पण गरीब मालक आहे, परंतु त्याच्या समोर त्याच्या मी कधी तर बऱ्याच अशा मी क्लिपा ऐकलेल्या आहेत. कारण का एवढा म्हातारा आहे आणि वयोवृद्ध असून सुद्धा, आणि दुसरी गोष्ट त्यांच्याकडे काही नसताना सुद्धा तो बैलातल्या व्यवहार करण्यासाठी तो उत्सुक नाहीये. तो किती लोकांनी त्यांना या केलेले आहे का, विकायचं आहे का म्हणून, पण तरी त्याचं किती प्रेम असेल त्या बैलावर, तर तो बैलावर किती प्रेम असेल तो वायदी घेऊच शकत नाही. वा, तो माणूस वायदी घेऊ शकतो. वायदी कोण घेतोय की त्याला पैशाची आस आहे, त्या माणसाला पैशाची आस ना, आणि तो वायदी घेणार नाही. परंतु त्याचा बैल जर घेतला तर मी सर्व मित्रा, जसा उद्या जर माझा पैरा जर त्याची होत असेल तर मी त्याला सर्व जाणे येण्याचा खर्च किंवा माझ्या सकुशीनी त्याला 5 नाही 10,000 की 10 लाख पण देईल, पण ते माझे त्याने मागितले म्हणून नाही, मी त्याला मदत म्हणून मी करायला तयार आहे. नक्कीच अशा पद्धतीने व्हावं आणि वायदी हा नाव निघून जावा या बैलगाडा शर्यतीतून. आणि दादा, बैल आपण आपल्या दावणीला बैल आहेत, तर त्याचा सराव आणि त्याचं खाणं आपल्या रायफल बैलाला काय असतं? आता सराव म्हटल्यानंतर आता बैल इकडे आपल्याकडे असतात आणि आज सराव आता चालायला नेणं वगैरे सकाळी, किंवा त्यांना आल्यानंतर आंघोळ करणं, खाना घालणं आणि आपले तो हे चारा घालणं, दुसरं काही नाही. आणि ते सर्व आमचे मोठे बंधू बामा पाटील हेच करत असतात. आणि आता अन्याय मोस्टली आता नियोजन आपले मुंबई रायगडमध्ये पण खूप भारी आहे नियोजन, तसंच घाटावर सुद्धा नियोजन पाहायला भेटतं. आता नुकताच रोमनचा विषय जो होता, जो सर्वांनाच माहिती आहे, तर तो जो विषय घेऊन काल त्यांना जो न्याय भेटला त्याच्याबद्दल काय बोलाल तुम्ही? नक्की सांगायला म्हणजे कसं, आज अन्याय होत नाही यात हे नेमकंच आज कळायला लागलं, प्रत्येकाला कळायला लागलं, प्रेक्षकांपर्यंत पोचायला लागलं की आज अन्याय होत नाही. कारण का कुठलीही गोष्ट आता लाईव्ह झालेली आहे, त्याच्यामुळं कुठलीही कमिटीला अन्याय करता येणारच नाही. आणि त्या पुशेगावला इतकी गर्दी होती की खूप अशी गर्दी होती, आणि गर्दीच्या या भावनेत किंवा त्यांचा एक त्याही व्हिडिओच्या माध्यमातून सांगले की आमचा जो मेन पोल होता तो खाली, स्टेज जो खाली पडला, त्याचा मोठा मेन जो कॅमेरा होता तो पडला गेला, आणि त्याच्यामुळे त्यांना काही तो हे निकाल काही बरोबर भेटला नाही. आणि ज्या कॅमेऱ्यातून त्याही निकाल दिला त्या ठिकाणी दुसरी गाडी लागली होती.
आणि ते दुसरी गाडीला त्याही निकाल देऊन ते मोकळे झाले होते. पण त्यांच्या लक्षात नंतर आल्यानंतर त्याही तो गरिबाला न्याय दिला. त्याबद्दल मी कमिटीचा धन्यवाद करतो की असं न्याय प्रत्येकाला द्या. आता रोमन सोबत तेव्हा चतुर सुद्धा होता. बोला ना दादा. नाही, न्याय द्या म्हणजे असं की प्रत्येकाला न्याय देता वेळेस तुम्ही जर असं दुसरे दिवस देण्यापेक्षा थोडा वेळ थांबून हा न्याय द्या. कारण का जेणेकरून दुसरे दिल्यानंतर हा या गोष्टीला मजा नसतो. ज्यावेळेस जी मजा आता त्यांनी ती मजा आता पुशेगाव मैदान भले आम्ही 90 क्रमांकावर राहिलो, परंतु आमची जी मजा जी होती, जी आमची हाऊस होती, जो आमचा आनंद होता तो गगनाला मात नव्हता. आणि हाच आनंद जर आम्हाला जर दुसरे दिवस दिला असता तर त्या आनंदाला आम्हाला आनंद घेता आला नसता किंवा आनंद तो आमच्या फायद्याचा नव्हता. बरोबर आहे दादा. आणि पण कधी कधी कसं होतं, एवढा मोठा मैदान भरला होता, एवढी लोक होते, एवढं प्रेशर होतं. त्या प्रेशरच्या अभावी सुद्धा त्यांना ते नक्की नेमकं काय करायचं कधी कधी होतं, माणसाकडनं चुका नाही होत. मग तो दुसऱ्या दिवशी देण्यात आला. तुमचं बोलणं सुद्धा बरोबर होतं. त्याच दिवशी जर असा तो आनंद वेगळा होतो. आता मित्रांनो, आपण छान अशी दादांची मुलाखत घेतली. दादा सुद्धा होते, दादा थांबले होते आपल्यासोबत बऱ्याच वेळ, पण त्यांना कुठे बाहेर जायचं होतं, पण आम्ही थांबवलं होतं. सो ते निघाले. त्या दादांचं नाव काय होतं? दत्ता पाटील. आणि आपल्यासोबत बाबा सुद्धा, बाबांचं नाव ब्राह्मण पाटील. सो मित्रांनो, ही मुलाखत एक मुलाखत नसून म्हणल्याप्रमाणे एक दादांची जीवनशैली आणि आपला हिंद केसरी झालेला रायफल 1010ची बद्दल थोडक्यात माहिती होती. मुलाखत जरी मोठी झाली असेल ना मित्रांनो, दादांचं कार्य आणि दादा कसे जीवनाशी लढत पुढे आलेत हे त्याबद्दल होतं. नक्कीच ही मुलाखत तुम्हाला आवडेल अशी आशा करतो मी. आणि नक्कीच या मुलाखतीला तुम्ही तितकाच प्रतिसाद द्या जितका बाकीच्या मुलाखतीला प्रतिसाद देता. जसं तुम्ही बैलांच्या भावना, बैलांचं कार्य, त्याचा पल याच्याबद्दल माहिती घेता, त्याला जो घडवतो त्याच्याबद्दल सुद्धा माहिती जेव्हा भेटते तेव्हा नक्कीच बघा. आणि मी खूप आभारी आहे दादा, तुम्ही वेळात वेळ काढून, कारण तुमचं कार्य आज बैल क्रिकेट आहे तिथे सुद्धा तुमचं योगदान असतो, तो सुद्धा भरवला गेला आहे. सो तिथे सुद्धा जायचं होतं. त्या वेळात वेळ काढून तुम्ही मला वेळ दिला आणि मुलाखत दिली, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे दादा. दादा 2 शब्द बोला जाता जाता. काय बोलाल, काय मेसेज द्या? आज काव्यमधून मधुराज यूट्यूब चॅनलचे जे सर्व्हिस आहे म्हात्रे सर हे आमच्याकडे एका छोट्याशा दावणीला म्हटलं ते चला आज रायफल पलतोय म्हणून आल्यात अशातला भाग नाही, पण एक खेडेगावात येऊन प्रत्येक दावणीला जाऊन ते मुलाखत घेतात आणि आमचा बैल, आमचा जो वासरू, आमचा जो रायफल आपल्या समोर आणून आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतात. आणि मी त्यांचं खरंच आभारी आहे की तुम्ही इथे येऊन माझी 2 शब्दांनी जी मुलाखत घेतली आणि तुम्ही आम्हाला प्रतिसाद देतात. आणि तुम्हीच नव्हे तर सर्व यूट्यूब चॅनलची मंडळी इथे येऊन गेली आणि प्रत्येकाने मला माझी प्रतिक्रिया घेतली आणि मला जे काय माझ्या मनात होते ते मी समोरासमोर तुमचे मांडलं आहे. माझ्या मनात असं काही नाही की मी तुमच्यापर्यंत तुम्हाला वाईट वाटेल असं बोलू नये. कदाचित माझ्या भावनेतून जर काही गोष्टी जर चुकून निघाल्या असतील तर मी तुमचा क्षमार्थी आहे. आणि माझं जर चांगलं बोलणं असेल हे मनावर घेऊन तुम्ही त्या क्षेत्रात काम करत राहा. धन्यवाद.